कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांचं शुभ आगमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या 6व्या पर्वामध्ये खेळाची पंढरी पर्वणी ठरते ही खरी. डोळ्याचे पिकती पारणे रंगती क्रिकेट सामने. रंगारुती चौकार शंकराचे एल्गार सिद्धीचा हातरार जिंकण्याचा निर्धार. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. स्वर्गीय श्री रतन बुवा पाटील स्मृती चषक. 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 सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तरुणांचं प्रेरणास्थान कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे यशस्वी शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅनेजमेंट गुरु अनंताजी पाटील, प्रफुल्लजी पाटील, संतोषजी बेडेकर, दिनेश दादा पाटील या सर्वांच्या ठिकाणी आगमन झालेले. संदीपजी फुटाणे यांनाही तुम्ही सध्या बघत आहात. केजू मुंडे आणि दादांच्या सोबत सध्या या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार उद्योजक मयूरदादा पिसेकर या सर्व मान्यवरांचं नुकतंच आगमन झालेलं आहे 6व्या पर्वामध्ये आणि जरूर दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून ज्यांची आपण वाट पाहत होतो त्या मान्यवरांचं या ठिकाणी सध्या आगमन झालेलं आहे. त्यांच्या माहितीसाठी मॅच सुरू आहे. गावदेवी 12-13 नागाव आणि त्यांच्याविरुद्ध LNT खोणी. डाव पहिला सुरू आहे. 4 षटकं संपन्न झालेले आहेत. धावा आहेत त्या 25. विकेट पडलेले असताना 6. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं 6वं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि या 6व्या पर्वामध्ये टोटल 90 संघांना आमंत्रण आहे. 80 ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 तालुका हाफ, 4 शहरी संघ आणि त्यासोबत एक एक्झिबिशन मॅच. मैत्रीपूर्ण लढत 2 जिल्ह्यांना एकत्रित करण्याचं काम ठाणे विरुद्ध रायगड. बुधवारी तुम्हाला जरुरी मॅच पाहायला मिळणार आहे. जरूर ते आकर्षण या स्पर्धेचं राहील. बरोबर 7 फेब्रुवारीला तुम्हाला ती मॅच पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी असेल. मोफत विनामूल्य तुम्हाला कुपन दिलं जाईल. लकी ड्रॉमध्ये भाग्यवान प्रेक्षकांना मिळणार आहे बायसिकल. राकेश यार होतो हार्ड लेंथ होता. मिस सॅम एक्स्ट्रा पेसने बीट केलं होतं. बॅटच्या वरती चढला होता चेंडू. मिड ऑन मध्ये रोहित वेगाने थोडंसं फंबल, त्याचा फायदा झालाय. धावा मिळत असताना 2 आणि या 2च्या सहाय्यानं स्कोर पुढे चाललेला आहे. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो तो 27. 27 धावा. फार वेगवान आउटफील्ड आहे आणि प्रत्येकाला इथे आल्यानंतर आपलंसं करणारे क्रीडांगण आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडा नगरी ही तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं 6वं पर्व. या स्पर्धेची व्याप्ती एका पर्वागणिक वाढत चाललेली आहे. यंदा 90 संघ आपण पाहत आहोत. लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड ऑन द राईट सेट येतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हर्ष ठोंबरेने ठोकलाय षटकार. क्रिकेट खेळाची पंढरी पर्वणी ठरते ही खरी. डोळ्याचे पिकती पारणे रंगती क्रिकेट सामने. रंगारुती चौकार. या फटक्यांची सध्या गरज देखील या मॅच मध्ये बघतो आपण. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि सिक्सरच्या मदतीनं रन्स आपण बघतो. स्कोर बोर्डवरती 33 धावा झालेला आहेत. राकेशवरती अल्ला बॉल सुरू झालेला आणि अर्षदला यासाठी जाणलं जातं. अजून इथं 1 ते 2 मोठे फटके लगावलेत. एक चांगली धावसंख्या जरूर सेट होईल. चांगला बॉलिंग अटॅक आहे खोनीकडे. तो नक्कीच प्रयत्न असेल. अजून एक फटका सुंदर आहे. ऑन साइडला पाठवला चेंडू. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. हा मॅटर बडे होते वहा हर्षद ठोंबरे खडे होते. एका मागोमाग 6 विकेट पडलेले पण इथे आता आक्रमणाला सुरुवात करतोय. काउंटर अटॅक
स्क्रीनवरती तुम्ही आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांना बघत आहात. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट या व्यक्तिमत्वामुळे फार डेव्हलप झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मयूरजी पिसेकर त्यांनी पायंडा रचले या स्पर्धेने बदलापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा. ऑनसाइडला ड्राईव्ह केला, वाईडिश लॉंग ऑन दरम्यान तुम्हाला चेंडू पाहायला मिळतो डीपमधून मिड विकेटवरून. ओ काय फिल्डिंग केलं, एकाच हाताने पिक केलं, चेंडूला थ्रो आलाय. इथे रनआउटची संधी असेल. जाऊया टीव्ही अंपायरकडे आपण, डिसिजन त्यांच्याकडे असणार आहे. धावा मिळतील की 2 की सूरजच्या थ्रोने काम तमाम झालेलं हर्षद टोमरेच्या विकेटचं टीव्ही अंपायर आपल्याला सांगणार आहेत. महत्त्वपूर्ण भूमिका चारही अंपायरशी आपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये. योगेश इंद्रीकर सर, राम पाटोळे, हिरामन करकर, शेखर हेलगाडे या सर्वांचं मनापासून आभार असेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही स्पर्धा चेक. यस, टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे. बॅट्समन फलंदाज बाद आहेत. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतो, रिप्लायमध्ये पाहायला मिळेल. आणि गौरव स्वतः तिथे वॉल रूममध्ये हे तुम्हाला रिप्लाय टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. काय थ्रो केला होता, सूरज मडवी वेगानं आला होता, तो डीपमध्ये होता काऊ कॉर्नरला. त्याला माहिती विकेट महत्वाची, इकडनं हर्षद अजून एक मोठा फटका लगावू शकतो, त्या अनुषंगाने त्याची विकेट घ्यावी लागेल. तो प्रयत्न केला त्याने प्रामाणिक आणि सुंदर थ्रो करत असताना विकेट घेतलेला आहे. रन्स आपण बघतो स्कोर बोर्डवरती आपल्याला एकूण धावा पाहायला मिळत आहेत. झालेला एकूण 40 धावा धावफलकावरती आहेत. विनोदजी पाटील तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतील. आमच्या अनंतदादा पाटील पूर्ण टीम तिकडे आपल्याला पाहायला मिळते. मागे पंकज देखील आहेत, सध्या तरी आनंद घेतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किजूदादा मुंडे उपस्थित आहेत. संतोषदादा बेडेकर देखील तिकडे उपस्थित आहेत व्यासपीठावरती. फटका चांगला आहे, सुंदर फटका, कॉफी बॉक्स स्टाईलला खेळलायत. झन्नाटेदार शॉट, काय फटका होता. क्रिकेटिंग शॉट पाहायला मला अक्षरशः ठाल्या आपसुक वाजल्या आणि अंपायरला चेक करायचा. एक्झॅक्ट 6 की 4 आहेत ते जरूर आम्ही चेक करू. मग आता फटका अक्षरशः बनवला, कॉपी बुक स्टाईलनं आपसुक टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि इनिंगची सांगता झालेली आहे. मी चर्चा 12 मॅन सोबत केली होती की कदाचित दिनेश पुढे गेला असता तर अजून काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळाली असती. मग 12 मॅनने सांगितलं की थोडंसं फॉर्म करावे. आता माझा विश्वास जरूर होता त्याच्यावरती की दिनेश काहीशे मोठे फटके लगावू शकतो. आणि फिनिश झालेला पहिला डाव आपण बघूया. 6 की 4 आहेत ते आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवतील आमचे गौरव सावंत आणि पूर्ण आमची तिथे टीम आहे. 30 पंच देखील आहेत. रन्स एक्झॅक्ट या 6 किंवा 4 किती होतील त्यासाठी आमचा स्कोर देखील थांबलेला आहे. निश्चित पहिल्या 4 षटकांचा आपण विचार केला. येस, टीव्ही अंपायरचा डिसिजन येतोय. 4 धावा चौकार आहे. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये फक्त धावा फलक 25 या आकड्यावरती होतं. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या जरूर, त्या म्हणजेच 19 आणि 44 या आकड्यावरती धावा फलक पोहोचलेले आहे. 45 लक्ष असेल. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी 12-13 नागाव संघासमोर. आमचं व्यासपीठ सन्माननीय अतिथींनी पूर्णपणे गजबजलेलं आहे. व्यासपीठाला शोभा मान्यवरांच्या उपस्थितीने असते आणि संपूर्ण भव्य दिव्य व्यासपीठ सध्या हे सर्व मान्यवर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये फार मोठी महत्त्वाची भूमिका या सर्वांची आहे. आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून अनंतदादा पाटील त्यांची संपूर्ण टीम नेहमीच कार्यरत राहिलेली आहे. आणि ग्रामीणचे खेळाडू कसे पुढे येतील, कल्याण ग्रामीणनेच प्रेम देवकरा खेळाडू दिला जो आज अंडर 19 टीमचं प्रतिनिधित्व करतोय. आणि मी आवर्जून एक गोष्ट आज इथे निदर्शनात आणेन की याच क्रीडांगणावरती आज ज्याने इंग्लंडच्या विरुद्ध यशस्वीने डबल सेंचुरी लगावली तो देखील या क्रीडांगणावरती खेळलेला आहे. म्हणजे हे देखील ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगण आहे. इथेच अंडर 19ची इंडिया वर्सेस श्रीलंका ही मॅच झालेली आहे आणि बरेचसे खेळाडू आजवर इथे खेळलेले आहेत जे आज डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहेत आणि इंडियन अंडर 19चं क्रिकेट खेळत आहेत. असे ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगण 2 बंधुराजांनी त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आणि क्रीडांगण आपण बघत आहोत. जीवनाच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात. जीवनाच्या प्रवासात अनेक माणसं हिरोपर्यंत प्रवास करणारे, पण झिरो पासून हिरो पर्यंत प्रवास करणारे एक म्हणजे मयूर पिसेकर आणि त्यापैकीच एक म्हणजे मयूर पिसेकर. 1988 रोजी बदलापूर गावात जन्माला आलेल्या 1988 रोजी बदलापूर गावात जन्माला आलेल्या मयूर यांना जगता लहानपणापासूनच बंदिस्त जीवन न जगता चाकोरी बाहेरील जीवन जगण्याची सवय लागली होती. त्यांचा मित्रांसोबत जंगलात केल्या घरात टिकत नसे. नदीवर पोहायला जाणे, मित्रांसोबत जंगलात फिरायला जाणे, नदीवर पोहायला जाणे त्यांना खूप आवडत असे.
2005 मध्ये 2003 मध्ये 10वी 2005 मध्ये 12वी 2009 मध्ये मयूर यांनी विज्ञान शाखेतून पदवी पार पाडली. त्यांना आपल्या त्यांचे वडील परिस्थितीची जाणीव, त्यांना आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव शेतीच्या कामामध्ये मदत, म्हणूनच ते वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करत असत. मेडिकल शिक्षण पूर्ण करून मयूरदादा हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीला लागले. आपला जन्म हा त्यांना सतत वाटत होतं करण्यासाठी की आपला जन्म हा पगाराची नोकरी करण्यासाठी मुळीच झालेला नाही. क्षेत्रातला अनुभव, परंतु मार्केटिंग क्षेत्रातला अनुभव त्यांना खूप महत्त्वाचा वाटत होता. बदलापूर गाव परिसरात 2010च्या दशकात बदलापूर गाव परिसरात बांधकाम क्षेत्राचं प्रस्थ वाढू लागलं होतं. आपण ही व्यवसायात पडावं असं त्यांना वाटू लागलं. म्हणजेच त्यांना शून्यातून सुरुवात करायची. पदार्पण केलं 2012 मध्ये त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं व एक उद्योजक म्हणून वाटचाल सुरू झाली. त्यांचा पहिला प्रोजेक्ट बदलापूर प्राईड 2012 मध्ये सुरू झाला. दुसरा प्रोजेक्ट व 115 फ्लॅट व शॉपचा दुसरा प्रोजेक्ट 2016 मध्ये जगन्नाथ प्राईड हा अवघ्या 2 वर्षात पूर्ण झाला. हा प्रोजेक्ट आज मयूर दादांचा जगन्नाथ गॅलेक्सी हा प्रोजेक्ट आज नावारूपाला आला आहे. सुरू असलेल्या प्रोजेक्टचे फेज ज्वेलरीचे काम पूर्ण झाले आहे व लवकरच हे सर्व जीवन चरित्र तुम्ही बघितलं. लहानपणापासून या स्पर्धेचे शिल्पकार युवा उद्योगपती मयूरजी पिसेकर साहेबांचं आणि त्यांच्या बंधूंची खंबीर साथ आहे प्रतीकदादा पिसेकर. आणि त्याचमुळे मयूर ग्रुप आयोजित 6व्या पर्वामध्ये तुमच्या समोर आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. इव्हिनिंग सेशनमध्ये ॲपूलच्या आज मॅचेस तुमच्या समोर आहेत आणि द्वितीय फेरीमधील हा सामना LNT श्री गणेश खोणी विरुद्ध 12-13 गावदेवी नागाव या दोन संघांदरम्यान. पहिल्या डावामध्ये तितक्याशा धावा झाल्या नव्हत्या. शेवटचं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं, त्यामध्ये 44 वरती पोहोचला खोणी आणि आता 45च्या चेसमध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूला रोहित पाटील तर दुसऱ्या बाजूला राकेश पाटील. समोर खोणी एक्सप्रेस हर्षद ठोंबरे तुम्हाला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. दादा सध्या VIP डाईसमध्ये आहेत आणि आसन ग्रहण करून या मॅचचा आनंद घेतात. बरीचशी चर्चा आल्यापासून सुरू आहे मयूरदादा आणि विनोददादांमध्ये. सध्या आपण पाहत आहोत या संपायरचा ग्रीन सिग्नल ठीक आपण पाहत आहोत. 9:14 हा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. अर्थातच या मॅचच्या दुसऱ्या डावाला होती सुरुवात. विश ऑल द बेस्ट. व्हेरी फर्स्ट बॉल. कॉट अँड बोल्डची शक्यता. प्रेक्षकांची हजेरी आणि त्यांचा आवाज येतोय. हे समर्थन हवं असतं आपापल्या संघाला आणि ते सध्या देत असताना मजाला मॅचमध्ये इतर सुरुवात आहे दुसऱ्या डावाची. पहिला डॉट बॉल. चांगली सुरुवात करत असताना ठोंबरे इनसाइड आउट फटका चांगला खेळला. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. वेगाने तिकडे पोहोचला स्लीपर कव्हरला फिल्डर उचलून फेक करेपर्यंत पहिला 2 धावा गावदेवी 12-13 नागावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट या मॅचमध्ये जरूर जरी कमी असलं बघतो आपण 45चं बॉलिंग अटॅक चांगला आहे. युनिटी चांगली आहे. त्या अनुषंगाने ही मॅच तुम्हाला रंगतदार जरूर पाहायला मिळेल. 2 टीममध्ये बऱ्याचशा मॅचेस झालेल्या असतील. कल्याण डोंबिवलीचे दोन्ही संघ आहेत. त्या अनुषंगाने मैदानाच्या तुम्हाला एक चांगला थरार आणि एक चांगला क्वालिटी क्रिकेट जरूर पाहायला मिळणार आहे. फुल टॉस आलाय पण एक्स्ट्रा पेसने टाकला होता, त्यामुळे अटेम्प्ट करत असताना थोडासा लेट झाला. रोहित एलिव्हेट करता आलं नाही. लॉंग ऑन दरम्यान चेंडू अजय थ्रो करेल तोपर्यंत मिळते 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहत आहोत पुढे चाललेली आहे. 3 वरती संत सुरुवात झालेली आहे. 45च्या चेसमध्ये आपण 3 धावा धावफलकावरती पाहत आहोत. पण विसरता कामा नये मागच्या मॅचमध्ये 3 राकेशने रॉकेट उडवले होते आणि नागावचं मिशन सक्सेसफुल झालं होतं. धावसंख्येला तेव्हा चेस करत होते. पहिला विजय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये त्यांनी मिळवला होता. त्या राकेशला पण या मॅचमध्ये आघाडीलाच पाहत आहोत. रोहित सोबत तो आलेला आहे. धावा 3 आणि प्रथमताच राकेश ट्रॅकिंग एंडला. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओ द विकेट ना. वेगवान चेंडू उत्तर देखील त्याला देता आलं नाही. महत्वाची विकेट. याच्या अगोदरच्या मॅचचा हिरो आता मात्र 0वरती बाद झालेला आहे आणि बालूजी मुंड्यांचं आगमन आणि ही विकेट महत्वाची पाहायला मिळते आपल्याला. महत्वाची विकेट यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्याचं उत्तर अजिबात नव्हतं. राकेशकडे काय चेंडूच्या हाताळणी काय क्वालिटी करे बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोंबरे जबरदस्त मारा करत असताना. यस दिस आहे गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय
स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला राकेश आणि त्यामुळे बॅट आणि पायाच्या मधून यॉर्कर थेट स्टंपवरती आदळला. ओ एक्स्ट्रा पेसने टाकला. हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. अपील जरूर केली पण अंपायर्सने लगेचच उत्तर दिलेलं आहे. मांडीला लागलाय. खोळीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि प्रत्येक डॉट बॉल नंतर आवाज येतोय. फ्रंटलाईन बॉलर सध्या हर्षद त्याची कामगिरी चांगली करत असताना धावा आहेत फक्त 3. इवन राकेश विकेटी पडलेली आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक. लॉंग ऑन आणि मिड विकेटला 2 फिल्डर आहेत 30 या सर्कलचा बाहेर. ऑन साईडला गॅपमध्ये बॉल आहे. बॅटचा आतमधल्या भागाला लागला. काऊ फेसला फिल्डर करण फार वेगाने. सेकंडचा कॉल. ओ रनआउटची शक्यता. बॉल निसटलाय. रोहित पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळत असताना आपण पाहत आहोत 2. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा आहेत 5. विकेट पडलेले असताना 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 40 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना 12-13 गावदेवी नागाव संघाला. ड्रोनद्वारे तुम्हाला सध्या एक क्षणचित्र पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवरती. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या दुसऱ्या रजनीमध्ये 6व्या पर्वामध्ये आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो या दोन्ही व्यक्तिमत्वांचा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार मोठा वाटा राहिलेला आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप सध्या होत आहे. फार वेगाने प्रगतिशील होत आहे. त्यामागचं कारण उद्योगपती या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब. अनंतदादा पाटील यांना तुम्ही बघत आहात 3 वर्षांच्या ब्रेक नंतर यंदा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक भारत टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आणि त्या मागे सर्व मॅनेजमेंटमध्ये या व्यक्तिमत्वाचा फार मोठा वाटा असतो. प्रफुल्लजी पाटील साहेब, दिनेशजी पाटील साहेब, संतोषजी बेडेकर, काशीनाथदादा पाटील, संदीपजी फुटाणे या सर्वांना सध्या तुम्ही बघत आहात. पंकजदादा पाटील, केजू मुंडे, कल्पेशजी मुंडे हे मंचावरती उपस्थित आहेत. ही नेहमीच दादांच्या सोबत असलेली व्यक्तिमत्व आणि आजही या सर्वांचं आगमन बदलापूरच्या या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगणामध्ये आपण पाहत आहोत 6व्या पर्वामध्ये जगन्नाथ स्मृती चषकाच्या. ओ बॅकफुटला इथे पंच करण्यात आला. शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू आपण पाहत आहोत. मिळते ती 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. ड्रोनद्वारे तुम्हाला हे क्षणचित्रे मुख्य व्यासपीठ JKS जगन्नाथ क्रीडा संकुल स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं 2024चं 6वं पर्व हे भव्य व्यासपीठ आणि त्यानंतर एखादा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय आपण स्टेडियमवरती आहोत असं फील झाल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही. ओ चेंज ऑफ पेस होता. गुडघा टेकवलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. आता प्रेशर वाढत चाललंय नागावच्या फलंदाजांवरती. चेंडू आपण पाहत आहोत 22 शिल्लक आहेत. 39ची मॅच आहे. एरियल व्ह्यू तुम्ही बघत आहात ड्रोनद्वारे. गौरवजी सावंत टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे सध्या